कोल्हापूरच्या शाहूवाडीतल्या शेंबवणे तलावाचा भराव फुटलाय। त्यामुळे कोट्यावधी लिटर पाणी वाहून गेले। परिणामी कासारी नदी लाल चिखलामध्ये बुडाली आहे, तर 30 ते 35 एकर शेती मातीखाली गेली। कराडच्या मलकापुरात एका मद्यधुंद डॉक्टरनं 2 दुचाकी आणि 3घांना उडवलंय। राजाराम जगताप असं डॉक्टरचं नाव आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। यावेळी डॉक्टरनं पोलिसांसह नागरिकांना शिवीगाळ केली। साताऱ्याच्या पाचगणीतल्या एका शाळेत वर्गमित्रांनी 2 विद्यार्थ्यांचं रॅगिंग केलंय। दोघांनाही वर्गातच विवस्त्र केल्यानं त्यांनी शाळेतनं पळ काढला। पालकांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे। सांगलीच्या मिरजेत 18 लाखांचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। कर्नाटकातनं हा माल आणला होता। विक्रीच्या तयारीमध्ये असलेली आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे। सांगलीच्याच वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केलंय। पुणे लोंढाळ दुहेरीकरणासाठी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रशासनानं संपादित केल्या, मात्र त्याचा मोबदला अजूनही दिलेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।